इराण इस्रायल दुश्मनीचा तणाव आता धोक्याच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर मोठे हवाई हल्ले केलेले आहेत. पण प्रश्न असा आहे की इस्रायल आणि अमेरिका इराणला संपवायला का निघालेत? या युद्धामागचं नेमकं कारण काय? सोप्या भाषेत सगळं जाणून घेऊयात. अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इस्रायलनं इराणच्या तब्बल 30 ठिकाणांवर हल्ले केले. इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं लष्करी तळ, क्षेपणास्त्र साठे आणि महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केला जातोय. या संयुक्त कारवाईत 200हून अधिक इराणी नागरिकांचा मृत्यू झाला असून 800 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आता समोर येतेय. आता या युद्धामागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊयात. 2025 पासून वाढत चाललेला तणाव या संघर्षाची पार्श्वभूमी आहे. इस्रायलनं जानेवारी महिन्यातच इराणला हा इशारा दिला होता की त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा आणि क्षेपणास्त्र क्षमतेचा विस्तार हा थांबवला जावा. मात्र इराणनं आपला संवेदनशील अणुकार्यक्रम सुरूच ठेवला. इस्रायलचा आरोप आहे की इराण अण्वस्त्र क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचत आहे आणि हे इस्रायलच्या सुरक्षेसाठी मोठं संकट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा इराणवर कठोर भूमिका घेत इस्रायलच्या कारवाईला पाठिंबा दिलेला आहे. आता या युद्धाचे जागतिक परिणाम हे काय होऊ शकतात? तर इराण हा जगातला प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्ध अधिक भडकलं तर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. म्हणजे काय? तर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. पेट्रोल डिझेल महागण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात मोठी घसरण बघायला मिळू शकते. तसंच सोने चांदीच्या किमती ऐतिहासिक पातळीवर जाऊ शकतात. भारतात याचा थेट परिणाम होऊ शकतो. या युद्ध परिस्थितीत भारतासाठी काय आव्हान आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच इस्रायलचा दौरा केला होता. यावेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि आर्थिक करार झाले. दुसरीकडे इराणमधल्या चाबाहार या बंदरावर भारताची मोठी गुंतवणूक आहे. म्हणजेच इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी भारताचे महत्वाचे संबंध आहेत. यामुळे या संघर्षात भूमिका घेणं भारतासाठी अत्यंत संवेदनशील ठरणार आहे. मध्य पूर्वेतला हा संघर्ष फक्त प्रादेशिक नाही तर जागतिक परिणाम घडवू शकणारा आहे. जर परिस्थिती आणखीन चिघळली तर जग आर्थिक आणि लष्करी अस्थिरतेच्या नव्या टप्प्यावर जाऊ शकतं. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातला वाढता संघर्ष नेमका कुठे थांबणार तर याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय.